मॉडेलचे प्रणेते कृषी भूषण डॉक्टर दत्तात्रय वने सरांनी पुढे यावे आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. छान, धन्यवाद. सर्वप्रथम व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, समोर या पेंडावरमध्ये बसलेले सर्व पुरुष आणि महिला यांचं स्वागत करतो. मी डॉक्टर दत्तात्रय सहदेव वने, मानोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, शेतीत रमलेला माणसांचा डॉक्टर. ही ओळख का करून दिली? डॉक्टर वने म्हटल्यानंतर बरेच जण मला जनावरांचे का असं विचारतात. ते का विचारतात मला माहित नाही. माझं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी माने सरांनी जी खंत व्यक्त केली त्याबद्दल थोडस बोलतो आणि आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. माने सरांनी सांगितलं की माझा विषय मोठा आहे म्हणून मी पुढच्या वक्त्यांची परवानगी घेऊन 12 मिनिटं 15 मिनिटं जास्त बोलतो. हा प्रसंग माझ्या समोर 2 वेळा आलेला आहे. एकदा हॉटेल ब्ल्यू डायमंड मध्ये प्रत्येकाला 10-10 मिनिटाची वेळ दिली होती आणि माझ्या अगोदर डॉक्टर मोहनराव हापसे बोलणार होते. ते पण उसावरच बोलणार होते. त्यांनी नेमके 14 मिनिटं घेतले आणि मला 6 मिनिटं शिल्लक राहिले. माझा विषय मला 6 मिनिटात उरकावा लागला. हिवरे बाजारला माननीय पद्मश्री पोपटराव पवारांनी मला निमंत्रित केलं आणि त्यांनी तिथे प्रमुख वक्ते होते सुभाष पाळेकर. त्यांनी तर सांगितलं मी एकटाच बोलणार, दुसरं कोणीही बोलणार नाही, इथे परवानगी मिळणार नाही दुसऱ्याला. पद्मश्री पवारांनी विनंती केली की नाही, डॉक्टर साहेबांच्या शेतावर आम्ही जाऊन आलेलो आहोत. 2च गाड्या नेल्या होत्या. हिवरे बाजारच्या इतर शेतकऱ्यांना त्यांचं डॉक्टर वने मॉडेल इरिगेशन मॉडेल समजून घेणं आवश्यक आहे, त्यांना संधी द्या. आणि म्हणून त्यांनी मला फक्त अर्ध्या तासाची वेळ दिली बोलण्यासाठी. दोन्ही वेळेला कमी वेळामध्ये मला माझा विषय समजून सांगता आला. हा विषय घेऊन आज सर्वप्रथम संदीप घोडे यांना मी खूप खूप धन्यवाद देणार आहे. ते धन्यवाद याच्यासाठी की त्यांनी आज आपल्याला ह्या विवाह निमंत्रणासाठी, मग माने साहेबांनी सांगितलं की कितीतरी लोकांना हे आयोजन करता येत नाही, परंतु संदीपजींनी मात्र या त्यांच्या शेतावर हे आयोजन केलं. एवढ्या वऱ्हाडी माणसांना बोलवलंय म्हणून याला लग्न सोहळा बोलतो. माझी आणि संदीप सरांची ओळख ही 2008ची दैनिक अॅग्रोन मध्ये डॉक्टर वने मॉडेल म्हणून मालिका सुरू झालेली होती आणि माझ्या मालिकेचा लेख वाचून त्यावेळेला डॉक्टर संदीप घोडे मोटरसायकलवर दौंडवरनं मानोरीला दवाखान्यामध्ये आले एक शेतकरी जोडीदार घेऊन. माझं मॉडेल समजून घेतलं. त्यावेळेला मला माहित नव्हतं की माझा हा शिष्य 17 वर्षानंतर इतका मोठा गुरु झालेला असेल. आज सगळ्यात मोठा माझा आनंद असा आहे की माझा एक शिष्य इतका मोठा गुरु झाला की त्यांनी माझ्या मनातलं सगळं स्वप्न आज पूर्ण केलं. त्यानिमित्त मी सर्वांना विनंती करणार आहे की त्या शिष्याचं त्यांनी टाळ्या वाजून आपण स्वागत करावं. आणि मी स्वतःला इतकं धन्य समजतो की असा शिष्य मिळणं हे गुरुचं भाग्य असतं. माझा विषय आहे कांदा व्यवस्थापन. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या दृष्टीने आपण सर्वजण गुरुवर्य आहात. गुरुला वय नसतं. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष जे होते माननीय विकास पाटील, ते माझ्यापेक्षा वयाने कमी, संदीप सुद्धा माझ्यापेक्षा वयाने कमी, पण तरी सुद्धा त्या दोघांना मी गुरुस्थानी मानतो. कारण की माझ्या शेतावरचे 1991 ते 2007 पर्यंतचे प्रयोग महाराष्ट्रभर ज्यांनी प्रचारासाठी मला संधी उपलब्ध करून गेले असे माझे ते गुरुवर्य विकास पाटील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची भाग्याची गोष्ट. आपण सर्वजण माझ्यासाठी गुरुस्थानीच आहात आणि म्हणून माझं जे कमी वेळेचं मनोगत आहे या मनोगताची गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या मनाला स्वयं सूचना द्या की अजून पाऊण तास आम्हाला बसायचं आहे. जेवणाची वेळ झालेली आहे. पाणी पिण्यासाठी मात्र संदीप भाऊनी फार सुंदर सोय केलेली आहे. त्यांचे स्वयंसेवक आपल्या जवळ पाण्याची बाटली घेऊन येतील. ज्याला तहान लागलेली असेल त्यांनी हात वर करावा. स्वयंसेवक तुमच्यापर्यंत पाण्याची बाटली घेऊन येतील. माझ्या विषयाला मी सुरुवात करतो आहे. 1984 साली मानोरी गावामध्ये दवाखाना केला. पुणे विद्यापीठातून BAMC पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. 1975 ला 10वी सुटल्यानंतर वडिलांनी सांगितलं, बाबा पुढे शिकू नकोस, मला शेतीमध्ये मदत कर. धाकटे दोघं भाऊ शेती की 5 दिवस कॉलेज कर, शनिवार रविवार मला शेतीमध्ये मदत करायला घरी ये. 5 दिवस कॉलेज, 2 दिवस वडिलांना मदत, अशी शिक्षणाची गंगा सुरू झाली. 84 साली विद्यापीठात पहिला आल्यानंतर प्राचार्यांनी विनंती केली की अशी हुशार मुलं आम्हाला मिळत नाहीत, तू येथे MD करण इथं प्राध्यापक हो. पण वडिलांची आर्त हाक मला 1975 ची ऐकू येत होती, मग किती दिवस शेतीत राबायचं, मला कोणी मदत करणार आहे किंवा नाही. आणि म्हणून 84 ला दवाखाना मानोरी गावामध्ये धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातली आमची शेती, मुळा धरणाच्या पाटाचं पाणी यायचं, पाटकरी पाणी द्यायचा, भुजलाने शेती चाललेली असायची. माझं चिकित्सक मन मला शांत बसू देत नव्हतं. 84 ते 89 सारखं वाचन चालू असायचं. शेती परवडत नाही हा त्यावेळेचा परवडीचा शब्द. आणि माने साहेबांनी सांगितलं, आजही ऊसाची सरासरी उत्पादकता आपली 36 टन आहे, म्हणजे आजही शेती परवडत नाही हा आजचाही परवडीचा शब्द आहे. म्हणजे फारसा फरक झालेला नाही. BAMS शिकत असताना आम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस शिकवलं होतं, व्यवच्छेदात्मक निदान. पोट दुखत असेल तर आम्हाला हिस्ट्री घ्यावी लागते आणि त्या हिस्ट्रीतनं आमचं कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस तयार होतं का पोट कशामुळे दुखत असेल. हे जे डिफरन्शियल डायग्नोसिस आहे, माझ्या दृष्टीने माझा आजार होता शेती परवडत नाही. हा आजार जर असेल तर शेती का परवडत नाही याचं डिफरन्शियल डायग्नोसिस करायला सुरुवात केली. आणि 1988 साली मला कारण सापडलं शेती का परवडत नाही, आणि त्याचं उत्तर होतं अयोग्य पाणी व्यवस्थापन. आम्ही पिकांना जे आता पाणी व्यवस्थापन करतोय ते अयोग्य आहे हे त्यावेळेला मला समजलं. आजही तेच पहिलं मुख्य कारण आहे शेती न परवडण्याचं, बाकीचे कारण वेगळे आहेत. आणि म्हणून विचार केला, मोबाईल थोडे सायलेंट केले तर फार बरं होईल. त्याचं कारण असं आहे, मोबाईल हे 21व्या शतकातलं असं आयुध आहे की ज्याला आपण कुठं बसलेलो आहोत याचं भान नसतं. आणि याच्यावर गाण्याच्या रिंगटोन जे आपण डाउनलोड करून घेतलेल्या आहेत त्या प्रासंगिक विनोद कसा तयार करतात त्याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. लोणंदला माझं कांद्यावरचं व्याख्यान होतं आणि काकी म्हणजे माझ्या पत्नी मला म्हटलं की मला पण यायचं, मला कोल्हापूरच्या देवीला पुनर्दर्शनाला जायचं आहे. म्हणून काकीला सोबत घेतलं. लोणंदच्या व्याख्यानामध्ये सगळ्यांना आवाहन केलं, आपले मोबाईल सायलेंट करा. काकींचा मोबाईल सायलेंट करायचा राहून गेला. त्यावेळेला कुलवधू नावाची झी मराठीवरची एक फार सुंदर मालिका होती आणि त्याचं टायटल सॉन्ग काकीच्या भाषेने डाउनलोड करून दिलं होतं, त्यांची रिंगटोन म्हणून. माझं व्याख्यान रंगात आलं आणि काकी अशा बसलेल्या आणि काकीलाच फोन आला, रिंग वाजली. माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा, तिथे सोबतीला येईल माझा स्वप्नांचा रावा. माझ्या मुलाचं लग्न झालंय, मुलीचं लग्न झालंय, काकीला स्वप्नांचा रावा भेटायला. असे प्रासंगिक विनोद तयार होतात. हे मी सांगत होतो तुम्हाला, अयोग्य पाणी व्यवस्थापन मला हे शेतीचं मूळ कारण सापडलं. जवळ कृषी विद्यापीठ 22-23 किलोमीटर अंतरावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, त्या कृषी विद्यापीठात गेलो. माझी पीक पद्धती सांगितली, सोयाबीन, हरभरा, गहू. त्यावेळेस मी कांदा करत नव्हतो. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या पीक पद्धतीसाठी तुषार सिंचन पद्धती फायदेशीर राहील. आणि म्हणून तुषार सिंचन पद्धतीचा 2 सेट त्यावेळेला प्रीमियर कंपनीचे घेतले. या ठिकाणी हा प्रीमियरचा स्टॉल लागलेला आहे. ती माझी पाणी व्यवस्थापनातली मदर कंपनी. त्या कंपनीच्या इंजिनिअरिंगनं मला 2 ॲल्युमिनियमच्या सेटद्वारे शिक्षण द्यायला सुरुवात केली. मला तुषार सिंचनाचं शिक्षण घेण्यासाठी 3 वर्ष लागले. 88 ते 91. ती बारकावे आपण नंतर कधीतरी समजून घेऊ. 91 साली माझं तुषार सिंचन अतिशय योग्य पद्धतीने चालू झालं आणि माझा उन्हाळी भुईमुगाचा प्रयोग एकदम यशस्वी झाला.
की मला विक्रमी उत्पादन उन्हाळी भुईमुगाचं मिळालं आणि माझ्या 3 वर्षातल्या घेतलेल्या कष्टाला फळ आलं. माझ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि माझे पुढचे प्रयोग सुरू झाले ते हरभरा पिकापासून. सरांनी जो बघा हरभरा पिकाचा उल्लेख केला तो 1991 पासून तर आजपर्यंत मी कंटिन्युअस हरभरा पीक घेतो आहे आणि आज मी हरभऱ्याला कॅश क्रॉप केलेला आहे. 1991 साल, 93 साली गहू आणि 98 साली मी कांदा पिकाकडे वळालो. त्या कांदा पिकातले बारकावे आपण समजून घेणार आहोत. साठवणुकीपर्यंत कांदा पीक कसं आपण टिकवायचं आहे आणि तेही तुषार सिंचनावर. आपल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. 91 साली ज्या वेळेला तुषार सिंचनावर हरभरा सुरू केला लोकांनी आता ते सांगितलं आंबद होऊन जाईल. खानदेशामध्ये त्याला खार म्हणतात. खार, ती खार घेऊन जाईल तुमचा फेल. मी विचार केला, डॉक्टर राजाराम देशमुख माझे गुरुवारी हरभऱ्यातले ते म्हटले डॉक्टर साहेब एकच दिवस आंब होऊन जाईल तुमची, आपल्याला पाणी 35 दिवसांत त्यानंतर द्यायचंय हरभऱ्यासाठी. त्याच्यामुळे 30 दिवस पुन्हा आंब तयार होईल. रक्तदान करताना जसं रक्तदान केलं का पुन्हा रक्त तयार होतं त्याप्रमाणे ती आंब तयार होईल. मला उत्तर मिळालं. मी प्रयोगांना सुरुवात केली. 4 क्विंटल ते 6 क्विंटल उत्पादकता असलेला हरभरा आता 14 क्विंटल पर्यंत येऊ शकतो. निसर्गाची साथ असेल तर. निसर्गाची साथ असेल तर हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण की आज समोर शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगणार आहे निसर्गातले बदल, शेतमालाचे बाजारभाव या 2 गोष्टी आपल्या हातात नाही. म्हणून या 2 गोष्टीवर कधी आपली एनर्जी वाया घालवू नका. त्याला आत्मानी संकट समजून स्वीकारा. जी गोष्ट आपल्या हातात आहे त्याच गोष्टीचा विचार करा, त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करा. आणि कोणती गोष्ट आपल्या हातामध्ये आहे तर आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, उपलब्ध साधन सामग्रीचा सम्यक वापर. अवेलेबल रिसोर्सेस वेल मॅनेजमेंट. आणि काय आहे उपलब्ध साधन सामग्री? पंचमहाभूत: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी म्हणजे जमीन, सुपीकता कशी वाढवायची सरांनी सांगितलं. आप म्हणजे जल, जलाचं व्यवस्थापन कसं करायचं मी सांगणार आहे. तेज म्हणजे सूर्यप्रकाश. वनस्पती आपलं अन्न कर्मग्रहण प्रक्रियेद्वारे तयार करतात. आपण हे प्राथमिक शिक्षणात सगळेजण शिकलो आणि विसरलो. वायू म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन. जेवढे एनपीके मायक्रोन्यूट्रिएंट आपण जे म्हणलो त्याच्यावरचे हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन आहे. सृष्टीमध्ये मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्याला फक्त जीवाणू खतांचा वापर करून ते मुळांच्या कार्यक्षेत्रात घेऊन घालायचे आहेत. आणि आकाश म्हणजे कॅनॉपी मॅनेजमेंट, मोकळी जागेचा विनियोग कसा करायचा. या 5 गोष्टी आपल्या हातात आहे. वडिलोपार्जित शेती ज्यांच्याकडे आहे, दरवर्षी ज्यांच्याकडे कमीत कमी पाऊस पडतो, या सगळ्यांसाठी ह्या गोष्टी फुकट आहेत. बघा मी फार जबाबदारीने हे बोलतो आहे. या 5 गोष्टी फुकट आहेत. आपल्याला फक्त नियोजन करायचं आहे. ते नियोजन करून कांदा पिकामध्ये 20 टनापर्यंत आपण कसं जाऊ शकतो हे मी तुम्हाला अतिशय कमी शब्दात सांगणार आहे. पृथ्वी, जमीन. जमिनीची सुपीकता अबाधित ठेवा. जेवढी जमीन असेल त्या जमिनीचे 4 भाग पाडा. फेरपालटीची पिकं घ्या, हिरवळीची पिकं घ्या, तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन करा, जीवाणू खतांचा वापर करा, बेसळरोगचे खतं पेरून द्या. नंतरच आपल्याला फक्त जे युरियाचं खत आहे किंवा नत्र जो आहे जो कांद्याला तो 30 दिवसाच्या आत द्या. हा झाला जमिनीचा भाग. पृथ्वी, आप, जल. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अयोग्य पाणी व्यवस्थापन. मी तुषार सिंचनाकडे का वळालो? सगळ्यात महत्वाचं होतं. मला फार जण म्हणतात माझ्या शेतावर आल्यानंतर, कारण की मी 88 साली तुषार सिंचनाकडे वळालो, त्यांचा पहिला प्रश्न असतो की डॉक्टर साहेब तुम्हाला पाणी कमी आहे का? हे बघा माझं हे कांद्यावरचं व्याख्यान 4 विभागात निगडीत असेल. याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन प्रमुख असेल, जमिनीची सुपीकता दुय्यम असेल, कृषी अर्थशास्त्र 3रा विषय असेल आणि शेतकऱ्यांची मानसिकता 4था विषय असेल. काय मानसिकता शेतकऱ्यांची? तुम्हाला पाणी कमी आहे का? हे सर्वप्रथम मनातून काढून टाका की पाणी कमी असलं तरच ठिबक आणि तुषार करायचं. ही पहिली मानसिकता तयार करा. मला पाणी किती जरी असेल तरी मला ठिबक आणि तुषारनेच पाणी द्यायचं आहे. का द्यायचं आहे विषय थोडासा समजून घेऊया. कांद्याच्या बाबतीमध्ये सकाळी फार लवकर आम्ही 7:30 वाजता या ठिकाणी वेल्ड कंपनीचे प्रतिनिधी माननीय रवींद्र सानप आणि आम्ही सकाळी चर्चा करत होतो. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की तुषारवरचा कांदा टिकत नाही, तो सडतो. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की कांदा पिकाची पाण्याची गरज. मी आता पाणी या विषयावर बोलायला सुरुवात केलेली आहे. तर कांदा पिकाची पाण्याची गरज किती आहे?
भुजंगाने जो शेती करतोय कांद्या पिकाची त्याला पाण्याची गरज आहे 750 मिलीमीटर म्हणजे 75 सेंटीमीटर त्याच्या एकूण हंगामामध्ये. हा विषय अतिशय सोप्या शब्दात मी तुम्हाला समजून सांगतो आहे आणि हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तेच पाणी त्यांनी ठिबकनी जर तुषारने जर दिलं तर ते पाणी कांदा पिकासाठी लागतंय फक्त 500 मिलीमीटर त्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 50 सेंटीमीटर. बरोबर. आता हे 500 मिलीमीटर पाणी त्याला किती दिवस द्यायचं आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय कांद्याचा. ते पाणी त्याला द्यायचंय 100 दिवसापर्यंत लागवडीनंतर. मी रब्बी आणि कांद्याबद्दल बोलतो आहे. हे पाणी द्यायचं 100 दिवसापर्यंत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 100व्या दिवशी त्याला हे पाणी बंद करायचं आहे. 100 दिवसाच्या पुढे पाणी द्यायचं नाही. साधं गणित आहे. 500 मिलीमीटर पाणी 100 दिवसात द्यायचं म्हणजे एका दिवसाला 5 मिलीमीटर पाणी द्यायचं आहे. आता प्रश्न बघा हा 5 मिलीमीटर पाणी द्यायचं म्हणजे मोजणं विषय आला. पाणी मोजणं याचा एक दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे पाणी मोजण्याचा. गंगाराम बापू खड आमच्यातले जुने शेतीनिष्ठ शेतकरी त्यांचं व्याख्यान होतं 8 एप्रिल ठेवलेलं मुसळवाडी बांगल्यावर. आम्ही तरुण त्या ठिकाणी गेलो व्याख्यान ऐकायला आणि गंगाराम बापूने आम्हाला विचारलं की तुमच्यापैकी किती जण पाणी धरायला जाता शेतामध्ये हात वर करा. म्हणून आम्ही सगळ्यांनी हात वर केले. कसं पाणी धरता मला जरा सांगा. मग आमच्यातल्या गावातल्या फडकेला म्हणला का ती एक फडकी गावाची ती भरली का दुसऱ्या फडकीवर पाणी सोडून देतो. कांद्यावाल्यांनी सांगितलं एक वाफा भरला का दुसऱ्या वाफामध्ये पाणी सोडून देतो. भुसावाला म्हणला प्लॉट बार आहे एक प्लॉट भरला का दुसऱ्या प्लॉट मध्ये पाणी सोडून देतो. त्यांनी प्रश्न विचारला पाणी सोडायला जाता का पाणी धरायला जाता. आम्हाला उत्तर द्यावं लागलं पाणी सोडायला जातो. ते म्हटले ज्या दिवशी पाणी धरायला शिकाल त्या दिवशी तुम्ही शेतीमध्ये यशस्वी व्हाल तोपर्यंत तुम्ही शेतीमध्ये यशस्वी होणार नाही. माझं पुन्हा ते डायग्नॉस्टिक मन विचार करायला लागलं की पाणी धरणं म्हणजे काय. म्हणून विद्यापीठात गेलो डॉक्टर शंकरराव मगर त्यावेळेला एचओडी वॉटर मॅनेजमेंट होते. त्यांना विचारलं सर पाणी धरणं म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे. त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं मला. म्हणजे डॉक्टर साहेब प्रत्येक पिकाची संवेदनशील अवस्था ठरलेली आहे. त्या संवेदनशील अवस्थेमध्ये त्याला जितकं पाणी लागतं तितकं पाणी मोजून देणं म्हणजे पाणी धरणं. बघा आता संवेदनशील अवस्था आली. मग संवेदनशील अवस्था म्हणजे काय तर दुसरा दृष्टांत आहे. लहान बाळ आहे वाटी चमच्यानी पाणी पाजते ती माता त्याला. ते थोडं शाळेत गेलं टावण्याने पाणी पिते. माने साहेबांना आम्ही व्याख्यान देताना बाटली थोडं पाणी पितो आणि तो घाम घालणारा शेतकरी चरवीच तोंडाला लावतोय. बघा संवेदनशील अवस्था आहे. त्या संवेदनशील अवस्थेमध्ये त्या पिकाची जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं पाणी त्याला देणं म्हणजे पाणी धरणं ही पाण्याची व्याख्या. आणि सुदैवाने तुषार सिंचनाचा वापर माझ्या शेतावर सुरू केलेला. पुन्हा एकदा माझं गणित सुरू झालं की बघा कांदा पिकाबद्दल बोलत असण्यापेक्षा या बाकीच्या बेसिक गोष्टी मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं. बाकीच्या गोष्टी आज गुगलवर क्लिक केलं का लगेच कळतंय. जसं मला पूजा मॅडमने सांगितलं ते गुगलने विचारलं काय सांगितलं तुमच्या शेतीमध्ये तसं आज बाकीची माहिती गुगलवर आपल्याला फार मिळेल. पण ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहे ह्या फार महत्वाच्या आहे असं मला वाटतं. आणि मग पाणी मोजायचं कसं असा प्रश्न माझ्या समोर ज्या वेळेला आला तुषार सिंचनाचा वापर सुरू केलेला. मी सर्वांना आवर्जून सांगतो तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन हे प्रेशराइज इरिगेशन आहे. दाब नियंत्रित आहे. प्रेशर फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रेशर कसा तयार होतो. इथं संदीप सरांच्या शेतामध्ये आता रेनगन तुम्ही कदाचित बघाल चालू केल्यानंतर वगैरे त्याला 3 kg पेक्षा जास्त दाब लागतोय. आमचं ओव्हरहेड स्प्रिंकलर असेल तर त्याला 2 kg दाब लागतोय. तुमचं ठिबक असेल मायक्रो स्प्रिंकलर असेल तर त्याला 1 kg दाब पुरेसा आहे. हा कसा तयार होतो जरा समजून घेऊया. 10 मीटर खोलीची तुमची जर विहीर असेल तर तुमचा पंप किती हेडचा पाहिजे. 10 मीटर पाणी उपसण्यासाठी 1 kg दाब तयार होण्यासाठी 10 मीटरचं हेड पंपाचं तुमचं शिल्लक पाहिजे. आपल्याला 2 kg दाब तुषार सिंचनासाठी पाहिजे म्हणजे विहिरीजवळ 2.5 kg तयार झाला पाहिजे. 2.5 kg दाबासाठी 25 मीटर फ्रिक्शन लॉस साठी 5 मीटर विहिरीची खोली 10 मीटर 25 अधिक 5 30 30 अधिक 10 40 मीटर हेडचा पंप पाहिजे. बरोबर पहिला मुद्दा. तरच तो 2.5 kg दाब तयार करेल. आणि आम्ही जेवढे इथं कंपन्यावाले आहेत त्या कंपन्यांना मी आवडून सांगतो तरच तुमचा स्प्रिंकलर हा चक 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 बारीक तुषार घेऊन फिरेल. अन्यथा बदाक 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 झोपून टाकेल. आपण काय म्हणतो टेक्नॉलॉजीचं काही खरं नाही. दाब समजून ध्यानात आला. मग आपल्याला पंप सिलेक्शन करायचं असेल तर आपला 30 पाईप 8 नोझलचा संच मी 1999 सालापासून वापरतो आहे. 1989 सालापासून तो संच एका वेळेला 8 नोझल जर तुम्हाला चालवायचे असेल 2.5 kgचा दाब विहिरीजवळ 2 kgचा दाब नोझल जवळ जर तुम्हाला मिळाला तर तो नोझल प्रीमियर इरिगेशन आमचे एक्सला एसटीजे मॉडेल आहे.
ते एका मिनिटाला 30 लिटर सरासरी पाणी फेकतात. बघा गणित आहे ते. गणित समजल्याशिवाय तुम्हाला मिलीमीटरचा हिशोब करणार नाही. 30 लिटर जर मिनिटाला 1 नोजल पाणी फेकतो आहे, 8 नोजल माझे एका वेळेला चाललेले आहे, तर 240 लिटर मिनिटाला, एका मिनिटाला 240 लिटर गुणिले 60 मिनिटं 14,400 लिटर पाणी पडलं. बरोबर. 40 फूट त्रिज्येमध्ये पडलं पाहिजे. कसं पडलं पाहिजे? चक 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 चक. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुद्धा मला आवाज आला पाहिजे, संच रात्री चालू असेल तर. बरोबर. अशा पद्धतीनं 40 फूट त्रिज्येत का पडलं पाहिजे? तर माझा नोझल 40 फुटावर जोडलेला आहे, 2 पाईपावर जोडलेला आहे. 100% उरल्या त्याला म्हणतात. आज माझं भरणं झालं का पुन्हा मला 40 फुटावर उचलून ठेवायचं आहे, त्याचं पाणी परत पहिल्या जागेवर पडलं पाहिजे. हा 100% उरलाच झाला. आणि मग अशा रीतीनं 240 लिटर गुणिले 60 मिनिटं 14,400 लिटर किती क्षेत्रावर पडणार आहे? 12 मीटरवर नोझल आहे. 40 फूट म्हणजे 12 मीटर. 6 मीटरचा पाईप असतो स्प्रिंकलरचा. बारी आली 96 मीटर लांबी झाली. 12 मीटरवर मी उतरून ठेवणार आहे. 12 मीटर रुंदी झाली. 96 मीटर गुणिले 12 मीटर 1152 चौरस मीटर. आणि अतिशय सोपं गणित मला बनकर साहेबांनी समजून सांगितलं. दिलेलं पाणी लिटर मध्ये 14,400 भागिले भिजलेलं क्षेत्र 1152 चौरस मीटर मध्ये उत्तर आलं 12.5. हे 12.5 म्हणजे मिलीमीटर. म्हणजे एका तासामध्ये माझा तुषार सिंचनाचा संच माझ्या पिकाला 12.5 मिलीमीटर म्हणजे 1.25 सेंटीमीटर पाणी देतो. एक मुद्दा क्लिअर झाला पाणी मोजण्याचा. बरोबर. पुढच्या विषयाकडे आपण कांदा पिकाकडे चाललेलो आहे. कांदा पिकाचं पाणी व्यवस्थापन समजून घेण्यासाठी हा विषय मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. किंवा मी यशस्वी का झालो तुषार सिंचनावर कांदा घेऊन साठवणुकीपर्यंत टिकावण्यामध्ये, त्याची बारकावे मी तुम्हाला सांगतो आहे. अशा रीतीनं हे पाणी मोजलं. आता मला 500 मिलीमीटर पाणी 100 दिवसामध्ये त्या पिकाला द्यायचं आहे. पुढचा मुद्दा आला की माझ्या जमिनीची पाणी धारण क्षमता. मी जे पाणी तुषार सिंचनाने देतोय, तुमच्यापैकी कितीतरी कांदा उत्पादकांची जमीन हलकी असेल, एखाद्याची मध्यम असेल, एखाद्याची भारी असेल. ज्याची हलकी जमीन आहे तिथं तुम्ही तुषार सिंचनाने पाणी दिलं तर ती पाणी धरून ठेवणार नाही. इस्रायलची शेती जशी वालुकामय आहे तशी काही जणांची शेती आहे. ज्याची मध्यम जमीन आहे ती पाणी धरून ठेवील, ज्याची भारी जमीन आहे ती जास्त दिवस पाणी धरून ठेवील आणि हळूहळू पिकाला देत राहील. माझी जमीन नेमकी मध्यम भारी प्रकारातली आहे. माझ्या जमिनीचा विचार केला, 4 तास जर संच चालवला तर चांदणभर पाऊस माझ्या शेतावर पडतो, अशी माझी निरीक्षण तयार झालं. म्हणून मी 4 तासाचं इरिगेशन करायचा निर्णय घेतला तुषार सिंचनाने प्रत्येक पिकासाठी. हरभरा असो, गहू असो, कांदा असो. आता हे 4 तासाचं पाणी दिल्यानंतर ते पीक माझं पुन्हा किती दिवसांनी पाण्यावर येतं, हा दुसरा महत्वाचा विषय आहे. ते पीक माझं पुन्हा पाण्यावर किती दिवसांनी येतं? तर माझ्या जमिनीमध्ये हरभरा पीक पाण्यावर येतं 30 दिवसानंतर, गहू पीक पाण्यावर येतं 20 दिवसानंतर आणि कांदा पीक पाणी येतं 10 दिवसानंतर. हे ठोकताळे आहेत माझे स्वतःच्या शेतावर मी तयार केलेले ठोकताळे. म्हणजे थोडक्यात काय, 4 तासाचं पाणी जर तुषार सिंचनाने मी माझ्या हरभरा पिकाला दिलं तर मला त्याला पुन्हा 30 दिवसांनी पाणी द्यावं लागणार आहे का त्याची पाण्याची गरज कमी आहे. गहू पिकाला मी जर 4 तासाचं पाणी दिलं तर मला 20 दिवसांनी पाणी द्यावं लागणार आहे. आणि कांदा पिकाला मी पाणी दिलं तर मला 10 दिवसांनी पुन्हा पाणी देणार आहे माझ्या जमिनीसाठी. थोडक्यात काय की उपलब्ध पाण्यावर माझ्याकडे माझ्या विहिरीला फक्त 5 तास पाणी उपलब्ध आहे, 5 तास माझ्याकडे वीज आहे. अशा वेळेला एका तुषार सिंचनाच्या संचावर मी रोज 12 गुंठे, हे जे 1152 स्क्वेअर मीटर आहे, 8 रोजचा जो संच आहे, हा 12 गुंठे क्षेत्र एका वेळेला भिजवतो. म्हणजे मी किती क्षेत्र उल्लेखाखाली आणू शकतो? रोज 12 गुंठे गुणले 30 दिवस 360 गुंठे म्हणजे 9 एकर हरभरा. रोज 12 गुंठे गुणिले 20 दिवसांनी पाणी, 12 गुणिले 20 240 गुंठे म्हणजे 6 एकर गहू. किंवा रोज 12 गुंठे गुणिले 10 दिवसांनी पाणी 120 गुंठे म्हणजे 3 एकर कांदा. 8-9 दिवसाचा संच जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 3 एकर कांद्याचं नियोजन करू शकता. रोज फक्त 4 ते 5 तास पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे पाहिजे. हा झाला तुषार सिंचनाचा सगळ्यात मोठा फायदा. आता पाण्याचं गणित समजून सांगत असताना यातले बारकावे सांगतोय. दृष्टांत सांगताना मी तुम्हाला सांगितलं की संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला मोजून पाणी द्यायचं आहे. मग माझी कांद्याची लागवड जर झालेली असेल आणि 100 दिवसापर्यंत माझा कांदा ज्यावेळेला वाढतो, त्याच्यामध्ये मला जर 11 दिवसांनी पाणी द्यायचं आहे, 10 दिवसांनी पाणी द्यायचं आहे, 100व्या दिवशी पाणी बंद करायचे आहे, तर 11 दिवसाच्या अंतराने माझ्या 9 पाण्याच्या पाळ्या झाल्या. 11, 9, 99.
म्हणजे दर 11 दिवसांनी 4 तासाची पाण्याची पाळी हे गणित तयार झालं. परंतु अडचण अशी आहे की कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला त्याची पाण्याची गरज कमी असते. मधल्या काळामध्ये त्याची पाण्याची गरज वाढते, कारण की 17व्या दिवसानंतर कांदा पोसायला सुरुवात होते. उष्णता वाढलेली असते, उन्हाळा लागलेला असतो. कांदा पीक चांगलं कधी येतं की त्याच्या 120 दिवसाच्या पिरियडमध्ये त्याला 60 दिवस जर थंडी मिळाली आणि 60 दिवस जर उष्णता मिळाली तर सर्वाधिक उत्पादन कांद्याचं मिळतं आपल्याला. म्हणजे पाण्याचा नियोजन करत असताना माझ्या शेतावर प्रयोग करून मी काय निर्णय घेतला की माझ्या ह्या ज्या 9 पाण्याच्या पाळ्या आहे लागवडीची सोडून, लागवडीचं पहिलं आणि नंतरच्या 9 पाण्याच्या पाळ्या, तर ह्या 9 पाण्याच्या पाळ्यामध्ये पहिल्या 3 पाळ्या मी 3 तासाच्या देतो, पाण्याची गरज कमी आहे. मधल्या 3 पाळ्या मी 5 तासाच्या देतो आणि शेवटच्या 3 पाळ्या मी 4 तासाच्या देतो आणि 100व्या दिवशी माझं कांद्याचं पाणी बंद करतो. कोणत्याही स्वरूपाची अडचण येत नाही. पाणी व्यवस्थापन समजून घेतल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहे की 20 टन उत्पादन कसं मिळवायचं. माने सरांनी फार छान पद्धतीने ऊस आणि रोपांची संख्या, ऊसाचं वजन, त्याचा गुणाकार करून 100 टन कसं मिळवायचं जसं सांगितलं. इथं प्रश्न काय फक्त तर ते किलो मध्ये आहे आणि आपलं ग्रॅम मध्ये आहे. ऊसाचं गणित किलो मध्ये आहे आणि आपलं ग्रॅम मध्ये आहे. का ग्रॅम मध्ये आहे तर थोडंसं गणित समजून घेऊया. इथं 1 नंबर स्टॉलला SP ॲग्रो, यस म्हणजे सौरव कदमचा यस. सौरव या ठिकाणी आहे, जरा थोडस उभं राहून हात करा फक्त सर्वांना. एक विनंती करणार आहे, ते आमच्या तालुक्यातले म्हणून मला फार अभिमानास्पद आहे. यस फॉर सौरव कदम आणि P फॉर प्रसाद देशमुख. ह्या SP ॲग्रो इनोव्हेशननी जे काही मशीन आता काढलेलं आहे ज्याच्यामध्ये रोपांच्या संख्येचं गणित तंतोतंत राखलं जातं. म्हणून मी आवर्जून सांगणार आहे, सरांनी जो उसातला मुद्दा सांगितला तोच मुद्दा मी कांद्याच्या बाबतीमध्ये सांगणार आहे. सरांनी किलो सांगितला, मी ग्रॅम मध्ये सांगणार आहे. आणि तो विषय असा आहे तर किती पाहिजे रोपांची संख्या तुमची, तर 15 बाय 10 सेंटीमीटरवर रोपाची लागवड झाली पाहिजे. 2 ओळीतलं अंतर 15 सेंटीमीटर, 2 रोपातलं अंतर 10 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर का असायला पाहिजे. बघा, निरीक्षणाची शेती आहे. तुम्हाला 100 ग्रॅमचा कांदा जर तयार करायचा असेल तर त्याचा व्यास जो आहे, त्याची गर्थ जी आहे ती 80 मिलीमीटरची आहे. जर तुम्हाला 80 मिलीमीटरची गर्थ हवी असेल तर तुम्हाला मिनिमम 150 मिलीमीटर जागा देणं गरजेचं आहे. म्हणून ते 15 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर 2 रोपातलं अंतर आहे. 15 सेंटीमीटर का द्यायचं आहे. सरांनी जसं ऊसाची कॅनॉपी सांगितली पानाची का सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे कांद्याची पानं हे तिरपे वाढतात आणि ती पात तिरपी वाढत असल्यामुळं त्या पात्याला कॅनॉपी मॅनेजमेंट मिळण्यासाठी 15 सेंटीमीटरचं अंतर पाहिजे. अशा रीतीनं 15 बाय 10 वर कांद्याची लागवड जर तुम्ही केली तर रोपांची संख्या किती तयार होते हे जरा थोडंसं समजून घेऊया. तुम्ही या पद्धतीने तो जो त्यांच्या याच्यामधला फोटो दिसतोय त्याच्यामध्ये जर तुम्ही लागवड केली तर सरासरी एका स्क्वेअर मीटर मध्ये 66 रोपं यायला पाहिजे. आपण 60 रोपं धरूया. हे 60 रोपं 4000 स्क्वेअर मीटरचा 1 एकर असतो. त्याच्यातली 10% जागा ही आपल्या त्या सरीमध्ये निघून जाते. याच्यावर ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेला BBF वर लागवड असते आणि मग काही जागा सुटते. त्यातलं 10% जागा गेली का तुमचं 3600 स्क्वेअर मीटर लागवडी खाली आलं आणि एका स्क्वेअर मीटर मध्ये 60 रोपं तुम्ही जर केले तर सरासरी 2 लाख रोपं एका एकरामध्ये तुमचे बसतात. आता बघा, सरांचा मागाचा अभिनिवेश बोलतानाचा त्यांची पोटतिडी समजून सांगण्याची ती समजून घ्या. ती पोटतिडी, तो अभिनिवेश याच्यासाठी होता की कोणत्या गोष्टींवर लक्ष तुम्हाला केंद्रित करायचं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्हाला रोपांची संख्या टिकूनच ठेवावी लागेल. 2 लाख रोपांची संख्या जर तुम्ही टिकून ठेवली आणि 100 ग्रॅमचा कांदा तुम्ही आणला तर 20 टन उत्पादन झालं. 100 ग्रॅमचा कांदा, 2 लाख रोपांची संख्या आणि 100 ग्रॅमचा कांदा म्हणजे 20 टन. आता याच्यामध्ये त्यांनी जसं सांगितलं तर 2 किलोचा ऊस इतके टन, 2.5 किलोचा ऊस इतके टन. तसंच तिथं गंमत आहे. 100 ग्रॅम 20 टन, 110 ग्रॅम 22 टन, 80 ग्रॅम 16 टन, 70 ग्रॅम 14 टन. प्रत्येक पिकाची उच्चतम लेवल ठरलेली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण गुणाकारात कधी गेलो, मग एखादा मला शेतकरी म्हणून मग मी 200 ग्रॅमचा कांदा करेन, मग माझं 40 टन येईल का एकरी, बरोबर नाही. 200 ग्रॅमचा कांदा देण्यासाठी तुम्ही जे रासायनिक खत वापरणार आहात, तुम्ही जे पाणी देणार आहात त्याच्यातून तुमची जमीन खराब होईल. तो कांदा साठवणुकीत टिकणार नाही.
तो कांदा साठवणूक टिकणार नाही. म्हणून आपल्याला बॅलन्स करायचा आहे. आणि कशाचं बॅलन्स करायचं आहे? तर खताचं बॅलन्स करायचंय, पाण्याचं बॅलन्स करायचंय. या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करून ती कांद्याची साईज आपल्याला 100 ग्रॅमची मिळवता आली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आवश्यक बाबी काय आहेत? तर त्याच्यासाठी आवश्यक बाबी आहे तुमची नर्सरी व्यवस्थापन. नर्सरी अतिशय चांगली तयार झाली पाहिजे. त्याच्यातली रोपवाटिकेमध्ये प्रत्येक रोपाची गाठ ही ज्वारीच्या दाण्यापेक्षा किंवा देशी हरभऱ्याच्या बियाणे एवढी, तुरी एवढी तयार झाली पाहिजे. 2 महिन्यामध्ये अतिशय सुंदर रोप तयार झालं पाहिजे. बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे. कांद्यावर काय येतंय? कांद्यावर करपा येतोय, कांद्यावर मर रोग येतोय, काय येतोय? पुन्हा एकदा कारण समजून घेऊया. बुरशी ही एअरबोर्न, सॉइल बोर्न, वॉटर बोर्न आणि सीड बोर्न आहे. म्हणजे बियाण्यात नाही येते, पाण्यात नाही येते, हवेत नाही येते आणि अशा रीतीनं जमिनीत नाही येते. ह्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेन्शन करावं लागेल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा आमचा वैद्यकीय शास्त्रातला नियम आहे. सीड मधून जर खायचे असेल तर सीडला ट्रीटमेंट करा बुरशीनाशकाची. जमिनीला करायचं असेल तर लिंबोळी पावडर ट्रायकोडर्माचा वापर करा. पाण्यातून येऊ द्यायची नसेल तर अतिरिक्त पाणी देऊ नका, मोजून पाणी द्या. त्याच्या संवेदनशील अवस्थेत पाणी द्या. हवेतनं आली तर हवेतनं आल्यानंतर त्याचं निराकरण कसायचं? क्युरेटिव्हची फवारणी व्यवस्थित रीतीनं मारा. आणि अशा रीतीनं ह्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचं नियोजन, बुरशीचं नियोजन, रोपवाटिका चांगली केली, निरोगी रोप घेतले, रोपांची संख्या मेंटेन केली आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब जर तुम्ही केला तर तुम्हाला हेक्टरी म्हणजे एका एकरामध्ये 2 लाख रोप आणि 100 ग्रॅमचं वजन मिळणं अतिशय सहज शक्य आहे. ओव्हरहेड स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टमचाच वापर करतो आहे. सुदैवानं संदीप सरांनी त्यांच्या शेजारी नर्सरीवरती आता बसवलेला आहे. त्याला आपण परमनंट सेमी परमनंट स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम म्हणतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला हा संच उचलणं त्रासदायक वाटतं, कटकटीचं वाटतं, आम्हाला रोज तो संच उचलायला जमणार नाही, तर त्या शेतकऱ्यांनी अशा सिस्टीमकडे पण वळायला काही हरकत नाही. या सिस्टीम मध्ये ड्रीप इतकाच करता येतो. परंतु या सिस्टीमचे फायदे काय आहेत हे जरा थोडेसे समजून घेऊया, किंवा मला काय फायदे मिळाले तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे. त्याच्यासाठी आताची जी पारंपरिक आपली पाट पाण्याची पद्धती आहे तिचे तोटे काय आहेत हे समजून घ्या. ज्यावेळेला पाट पाण्यावर आपण कांद्याची लागवड करतो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला रानबांधणी करावी लागते. रानबांधणीचा खर्च वाढतो आहे. ज्यावेळेला पाट पाण्यावर तुम्ही कांद्याची लागवड करताय त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी ते बारा द्यावा लागतात. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपदंड ठेवा लागतो, प्रत्येक ठिकाणी दंड ठेवा लागतो. 35% जागा तुमची लागवडी घालची वाया जाते. पाणी धरण्यासाठी मजूर लागतो. मजुरांची परिस्थिती आज काय आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. लोड शेडिंग आपल्याला कधी दिवसा कधी रात्री लाईट आहे. ज्या दिवशी दिवसा लाईट शक्य आहे ते शक्य आहे, परंतु जर रात्री लाईट असेल तर प्रॉब्लेम काय सगळेजण आपण ओळखता. आणि सगळ्यात मोठी अडचण जर काय असेल तर मग सांगितल्याप्रमाणे कांदा पिकाचं जे साठवणूक क्षमता कमी होते त्याचं सडण्याचं प्रमाण जे वाढतं ते पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळे वाढतं. हे पारंपरिक पद्धतीमधला सगळ्यात मोठा दोष आहे. आणि या सगळ्या दोषांमुळे काय झाले की पारंपरिक कांदा पद्धतीच्या लागवडीचा खर्च वाढलाय, उत्पादन कमी झालं, निव्वळ नफ्याचं प्रमाण कमी झालं आणि मग आपण म्हणतो का कांदा शेती परवडत नाही किंवा कांदा साठवणुकी टिकत नाही. आता त्याच्या विरुद्ध तुषार सिंचनामधला आनंद मी तुम्हाला सांगणार आहे की जो मी 1998 पासून घेतो आहे. आता माझी दुसरी पिढी 2011 पासून कार्यरत झालेली आहे. 2011 पर्यंत मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी केले 20 वर्ष. 2011 पासून माझी पुढची पिढी सुरू झालेली आहे. आणि तुषार सिंचनाचा आनंद मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो आनंद असा आहे, त्याचे फायदे असे सगळ्यात प्रथम सांगणार आहे. पहिला फायदा असा आहे की कांद्यासाठी कांदा हे जमिनीखाली वाढणारं पीक आहे. जमिनीखाली ते पोचतं, म्हणून जमीन जितकी भुसभुशीत राहील तितका कांदा पीक पोचण्यासाठी योग्य वातावरण तयार होतं. तुषार सिंचनाने काय होतंय, एक तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा की जमीन नांगरली, रोटावेटर मारलाय, ढेकळा आहे जमिनीमध्ये आणि अशा ठिकाणी तुषार सिंचनाने पाणी जर तुम्ही सुरू केलं तर चित्र काय तयार होईल. एक पाण्याचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये ढेकूळ टाकला तर ढेकूळ विरघळून जाईल. जिथं आम्ही ढेकळावर पाणी टाकतो आहे, थोडक्यात काय ढेकूळ विरघळण्याचं काम तुषार सिंचन करतंय. ढेकूळ उघडला त्याच वेळेला जीवाणू खताचा वापर कंपोस्ट खतामधनं काय असेल तो तुम्ही त्या ठिकाणी करून टाका. म्हणजे जीवाणू त्या जमिनीमध्ये वाढायला सुरुवात झाली. ओलाव्यामध्ये जो काय ओलावा तुम्ही तुषार सिंचनाने दिलाय, हंगामी तणांचं बी सगळं उगून आलंय. फक्त काकडी पाळी घाला आणि सरळ त्या वापशावर SP अग्रो आता आपल्याकडे सुंदर आलं. अन्यथा तुमच्याकडे जे लेबर असेल त्या लेबरकडनं फक्त बेड पाडा अगोदर सुरुवातीला आणि त्या बेडवर त्या मजुराला कॉन्ट्रॅक्ट द्या फक्त की 15x10 वर आम्हाला लागवड झाली पाहिजे. आता आजकाल मजूर रोजंदारीने यायला कोणी तयार नाही, त्यांना कॉन्ट्रॅक्ट हवं असतं.
1998 साली 50 पैसे स्क्वेअर मीटर म्हणजे 2000 रुपये एकराचा भाव होता, तो आज 12,000 एकराच्या पुढे गेलाय. पण आपल्याला रोपांची संख्या कशी टिकवायची आहे याच्यासाठी मी काय केलं, माझी पत्नी म्हणजे माझ्या काकीने मला खूप चांगली मदत केली. बेड पाडले, बेडला नंबर देऊन टाकले 1 2 3 4, सिव्हिल इंजिनियर सारखा नकाशा तयार केला आणि 40 फुटाच्या रुंदीमध्ये कांद्याची लागवड सुरू केली. 40 फुटाच्या रुंदीमध्ये का, तुम्हाला स्प्रिंकलरने पाणी द्यायचं आहे म्हणून 40 फुटात मला टप्पे उचलायचे आहे. 40 फुटाच्या रुंदीत लागवड सुरू केली. त्या 40 फुटाच्या रुंदीमध्ये समजा जेवढे बेड आहेत त्या बेडवर एक एक बाई बसली, 1 मीटरचा एक बेड आहे. त्या बाईला सांगितलं की बाई फक्त खुरप्याने रेस ओढ. बघा तुषार सिंचनाचा फायदा मी तुम्हाला सांगतो आहे. खाली वापसा स्थिती आलेली आहे, 3 तासाचं पाणी देऊन वापसा स्थिती निर्माण केलेली आहे. त्या वापशावर ती बाई खुरप्याने रेस ओढते आहे. ती रेस ओढली तर 4 बोटाच्या अंतरावर तिला कांद्याचं रोप लावायला सांगायचं आहे. बघा तिला सेंटीमीटर कळत नाही, तिचीवर रेस ओढ म्हणून सांगायचं आहे. तिचीवर रेस 15 सेंटीमीटर, 4 बोटावर रोप, लागवड सुरू झाली. कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे 50 पैसे स्क्वेअर मीटर त्यावेळेला होतं, आज 12,000 प्रमाणे ते 4 रुपये स्क्वेअर मीटर झालं. अशा पद्धतीनं काकीकडे नकाशा करून दिला आहे आणि 1 नंबरला ताराबाई, 2 नंबरला हिराबाई, 4 नंबरला श्यामा, 5 नंबरला सुलताना बस दिली आहे. काकीने फक्त नावं लिहून ठेवायची, कशासाठी लिहून ठेवायची त्याला द्या. कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. प्रत्येक बाई सारख्या अंतरावर लावते आहे का, कोणत्या बाईनी कोणता बेड लावलेला आहे. बघा हे सगळं निरीक्षण आता झालंय. पूर्वी काय व्हायचं, हे जोपर्यंत लिहून ठेवलेलं नव्हतं त्यापर्यंत ती म्हणायची ती मी नाही लावलेलं, ती मी नाही लावलेलं. आता काय झालं, ती पकडली गेली. नाव लिहिल्यामुळे ती पकडली गेली. आपल्याला जादा अंतर नको, कमी अंतर नको, 15 बाय 10 वर लागवड झाली पाहिजे. काय फायदा झाला, रोजंदारीने ज्यावेळेला बाई येत होती त्यावेळेला मला पाण्याची व्यवस्था करावी लागत होती. रोजंदारी आलेली बाई 11 वाजता कामाला यायची, 2 वाजता जेवायला सुटायची, 3 वाजता उठायची, 6 ला सुटायची. दोन्ही वेळेला लघु शेतकऱ्यासाठी 15 मिनिटं जायची. ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर फायदा असा झाला, स्क्वेअर मीटरवर कॉन्ट्रॅक्ट आहे, बेडवर कॉन्ट्रॅक्ट आहे. प्रत्येक बाई 9 वाजता कामाला यायला लागली, पाण्याची बाटली सलग घेऊन यायला लागली, लघु शंका लागलीच नाही. आणि बडके लगाव बडके मिळेगा, जितकं जास्त मी लावी तितका जास्त मला पगार होणार आहे. प्रत्येकीचा पगार हा प्रत्येकाच्या स्क्वेअर मीटरवर निघाला. सुंदर पद्धतीने कांद्याची लागवड झाली. एसपी अॅग्रोने आता आणखीन आधुनिक तंत्रज्ञानाला आपण खूप सोपं केलं. पण एसपी अॅग्रोचं तंत्रज्ञान जर तुम्हाला राबवायचं असेल तर तुम्हाला तुमची जमीन गादीसारखी करावी लागेल, पूर्ण गादीसारखी. काय सुंदर आहे ते तंत्रज्ञान. तुम्ही ते यंत्र कधी